नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत आता ऑफिसमध्ये असतात, तर एकत्र काम करत असतात आणि कला आता अद्वैतकडे बघून आता मनात विचार करते की जर मी याला सगळं काही सांगितलं तर मात्र त्याचा माझ्यावर विश्वास नाही बसणार, कारण पुराव्याशिवाय त्याला काही पटवू शकणार नाही म्हणून. आणि जर चांदेकरला पुरावे द्यायचे असेल तर मलाच काहीतरी करावं लागेलच. तेव्हा आता अद्वैत चुटकी वाजवतो आणि कलाला विचारतो की काय ग, कुठे कोणत्या विचारात अगदी तू पडली तंद्री लागलीस. आणि हे बघ अगं, खरे काही पण म्हण परंतु अगदी ग्रेट. तेव्हा आता कला विचारते की अरे काय काय झाले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं हे बघ ना, तुझी फाईल तर बघ. म्हणजे हे बघ अगं, प्रेझेंटेशनसाठी कुठल्याही परिस्थितीत अगदी ही फाईल तयार आहे. अगदी उचलून जरी नेली क्लायंट समोर तर लगेच आपल्याला अप्रूव्हल मिळेल. तेव्हा आता कला म्हणते की अरे मग तुला कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू, वेल डन आणि व्हेरी गुड असं म्हणायचं आहे का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अगं मी जे बोललो ना ते अगदी बरोबर आहे. कोण आहेस बरं मी, तू लकी आहेस हे तू बरोबर आहे. तेव्हा आता कला विचारते की अरे पण ते का आहे हे मला समजेल का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं कोण बोलतो मी, द ग्रेट अद्वैत चांदेकर हे स्वतः तुला कम्प्लिटमेंट देतात. तेव्हा आता कला हात जोडते आणि म्हणते की धन्य धन्य आहात चांदेकर, तुम्ही अगदी महान आहात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ चल, मी तुला काहीतरी प्रिंट आउट देतो, तू जरा प्रिंट करून घे. तेव्हा कला ही आता तेथे ते प्रिंट आउटच्या मशीन जवळ येते आणि त्याचे एक झेरॉक्स काढते. अद्वैतला म्हणते की हो झाले. तेव्हा आता अद्वैत चेक करतो. अद्वैत म्हणतो की हे बघ, मार्केटिंग टीम्सला आता हे डिझाईन्स केल्यानंतर आपलं काम अगदी सोपं होईल. त्यावर आता कला म्हणते आपल्या ह्या डिझाईनमुळे त्यांची ही मार्केटिंग जी काही आहे तर ती स्ट्रॅटेजी सोपी होईल. आणि तेवढ्यात आता कला ही आता बाजूला येणार तोच लगेच तिचा साडीच्या पदराचा जो दोरा आहे तर तो बरोबर टेबलच्या ड्रॉवरच्या त्या कप्प्यामध्ये गुंततो. तेव्हा आता कला ही तेथून जायला निघते, तोच ती पडणार तर अद्वैत लगेच तिला धरतो आणि दोघं आता एकमेकांच्या मिठीत येतात. आणि एकमेकांकडे बघत असताना मात्र हात मात्र त्यांनी अगदी दोघांनी सुद्धा सेम टू सेम सारखेच अगदी त्या प्रिंट आउटच्या मशीनवर ठेवलेले असतात. आणि आता दोघे एकमेकांकडे बघत असतात, दोघांच्याही त्या हाताकडे लक्ष नसतात आणि सारखेच हात मात्र आता त्या प्रिंट आउटच्या मशीनवर पडलेले असतात. मशीन आता ऑन असल्यामुळे आता त्यांचं जे काही हाताचा मस्त काही आता हा झेरॉक्स आहे तर तो बाहेर होऊन येतो. दोघे आता एकमेकांकडे बघतात तर काय त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा कला मात्र आता ती जी काही ते हाताचे छापे उठलेले आहे तर बघते आणि कलाला तर खूप हसू येते, कारण अगदी दोघांचे अंगठ्याला टेकेल आणि एक जे काही बोट आहे तर ते बोट सुद्धा अगदी सरळ रेषेमध्ये आता मात्र त्यांच्या हाताच्या मध्ये अगदी पानाचा आकार तयार झालेला असतो, अगदी बदामाचे आकार तयार झालेला असतो. दोघांना मात्र आता हे बघून अगदी खूप असं हसू येतं. तेव्हा आता कला तर खूप हसत असते तर अद्वैत म्हणतो की अगं बघ ना, किती छान असा एक्सरे आला. कला तर हसत असते. कला म्हणते की अरे ते सोड. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं अशा फिल्म गोष्टी तर चालतातच आणि दोघे आता खूप हसतात. कलाला तर खूपच हसू येत असते, ती खूप जोरजोरात हसत असते. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की अगं हसतेस काय, तर कला म्हणते की अरे हसू नाही तर मग काय करू, अरे हे बघ ना आपल्याबरोबर किती फिल्म गोष्टी घडतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना अगं, फिल्मवाल्यांना सुद्धा लाजू. आणि आता कला हसता हसता म्हणते की आई ग चांदेकर, अरे पोटामध्ये दुखायला लागले आणि हे बघ ना, अरे सकाळी नाश्ता सुद्धा केलेला नाही. तर अद्वैत म्हणतो की थांब मी तुझ्यासाठी कॉफी आणू का. आणि काय ग तू अशी का बघतेस, अगं तू बघत राहा, मी सुद्धा खूप छान कॉफी करतो, एकदम अमृत आहे अमृत, आणि थांब मी आलोच. म्हणून अद्वैत लगेच आता कॉफी आणायला जातो आणि कला मात्र अजूनपर्यंत ती झेरॉक्स बघत असते आणि त्याच्याकडे बघूनच हसत असते. त्यानंतर मात्र आता इकडे रोहिणी आपल्या रूम मध्ये असते. तिला आता फोन येतो, राहुलचा फोन असतो. तेव्हा रोहिणी फोन उचलते आणि म्हणते की बोल ना राहुल. तेव्हा आता राहुल म्हणतो की मम्मा ऐक जरा. तेव्हा आता रोहिणी विचारते की काय रे काय झाले. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ, तुला एक बातमी द्यायची होती मम्मा. अगं ती कला आहे ना, कला अगं तिचे कारनामे आहे तर ते थांबतच तयार नाही, एक नंबरची भयानक बाई आहे ती. तेव्हा आता लगेच रोहिणी विचारते की म्हणजे काय, आता नक्की तिने काय केलं. तेव्हा लगेच आता राहुल म्हणतो ती ऑफिस मधील पूजा आहे ना, तर त्या पूजाला मात्र ह्या कलाने ऑफिस मध्येच लक्ष ठेवायला सांगितले, अगदी बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा. तेव्हा आता हे ऐकून रोहिणीला तर जबर शॉक बसतो. रोहिणी म्हणते की काय बोलतोस राहुल, आणि थांब राहुल एक मिनिट, आणि दरवाजा लावून घेते. म्हणते की हे बघ राहुल, आता यापुढे मात्र तू माझं ऐक, आणि जी काही कला आता त्या कलाच्या हातामध्ये आता कोणताही असा पुरावा लागायला नकोय. जे काही ती कला करते ना त्यावर तू माती फेकण्याचा प्रयत्न कर, म्हणजे एकही तिचा पुरावा पुढे येऊन देऊ नकोस. आणि हे बघ, तिच्या हाताला जर काही लागले तर
मी तुला नाही सोडणार हे लक्षात घे. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो यस मला कळते मम्मा, डोंट वरी, मी करतो सगळं जे काही करायचं आहे ते. मी फक्त आणि फक्त तुझ्या कानावर घालण्यासाठी हे सर्व फोन तुला केला होता. तेव्हा आता लगेच राहुल फोन ठेवतो आणि त्यानंतर राहुल आता विचार करतो की जर सगळेच पुरावे मला नष्ट करायचे लागले तर मला आणखीन धावपळ करावी लागेल. सीसीटीव्ही फुटेज, अकाउंट डिपार्टमेंट सगळं काही आता बघायला जावं लागणार आहे आणि सर्व काही डिटेलमध्ये मला चेक करावं तर लागेल. काही घोळ तर कुठे राहिला नसेल ना, आणि त्या सीसीटीव्ही मुळे मात्र मी पकडला जाणार तर नाही ना, हे मात्र आधी मी बघून घेतो. लगेच तो आता सीसीटीव्हीच्या ते रूम मध्ये येतो आणि चेक करत असतो. मनात विचार करतो की मला नाही वाटत की नंतर ते सीसीटीव्ही कोणी अगदी बंद केले असते. त्या दिवशी तर मी बंद केले होते, पण त्या अगोदरच्या दिवसाचं तर दिसतोय. आणि एकदा मी आता फोन करतो आणि त्या माणसाला सगळं काही अगदी म्हणजे कुणाला चेक करण्याच्या अगोदर चालू करायला लावतो. नाहीतर जर कुणाच्या लक्षात आले तर माझी वाट लागेल. म्हणून तो लगेच आता फोन करतो आणि जो सीसीटीव्ही आता रिपेअर करणारा माणूस आहे तर तो फोन घेतो आणि बोला राहुल सर असे म्हणतो. तेव्हा आता राहुल त्याला म्हणतो की चांदेकर जे काही ऑफिसचा सीसीटीव्ही फुटेज आहे तर तो बंद पडलेला आहे, तो रिपेअर करून अगदी व्यवस्थित करून द्या. तेव्हा मात्र आता तो रिपेअर करणारा माणूस विचारतो की आजच करावं लागेल का की उद्या केलं तर चालेल ना. तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही आजच्या आजच करावं लागेल आणि हे बघा तुम्ही हवं तर संध्याकाळी येऊ शकता. आणि लगेच तो माणूस येतो असे बोलून फोन ठेवतो. तर राहुल विचार करतो की आता ही बाजू आहे तर मी व्यवस्थित करून ती सेव्ह करून घेतली. परंतु आता मात्र मिशन लॉकर, आता तेथे जर काही प्रूफ्स आता अगदी सापडले, तेथे जर काही माझ्याकडून राहिले तर नाही ना प्रूफ वगैरे, तर ते मला एकदा चेक करावं लागेल. त्यानंतर आता पूजा इकडे जे काही आहे तर ते सर्व चेक करत असते, अकाउंट वगैरे सर्व काही. परंतु आता ते मॅच होत नाही म्हणून तिला जरा डाऊट येतो आणि हा जो काही फॉल्ट आहे तर तो मात्र मला कला मॅडमच्या कानावर घालावा लागेल. म्हणून पूजा ती फाईल घेऊन लगेच आता कला मॅडमकडे येते आणि कलाला विचारते की मॅडम मी आत येऊ का. तर कला म्हणते की हो ए. तेव्हा आता पूजा ही कलाला म्हणते की मॅडम मी हे बघा अकाउंट चेक करत होते, तेव्हा त्यात मात्र मला काहीतरी आता गडबड तर वाटतेच. एकदा तुम्ही हे सर्व बघून घेतात का. तेव्हा आता कला म्हणते की पूजा एक मिनिट आणि चल मी तुला येथून काही नंबर सांगते, मग तू मधून काही नंबर्स आहे ते बरोबर टॅली करून घे. तेव्हा आता ती मात्र दिवसा जो काही गणिताचा हिशोब आहे तर ते करते आणि आता हे बघ आता आपण महिन्याचा हिशोब करूयात. तेव्हा मात्र आता ही जी काही 46 लाखाची रक्कम सांगितलेली असते तर त्यांच्या लक्षात येते. आता दोघी सुद्धा विचार करतात. तर कला म्हणते की अगं ही जी रक्कम आहे तर बिलातील कोणत्याही अगदी रकमेशी मॅच होत नाही. तेव्हा आता पूजा म्हणते की खर्च तर हा झालेला आहे आणि दर खर्चाची महाबेरीज आपण महिन्याला करत असतो. ती बेरीज मात्र कागदपत्री दाखवली गेलेली आहे, त्यापेक्षा दर महिन्याचा खर्च हा झालेला आहे तर तो जास्त दाखवलेला आहे. तेव्हा आता कलाच्या लक्षात येते. कला म्हणते की नक्कीच आता पैशांची अफरातफर झालेली आहे, तर कोणीतरी मुद्दाम मात्र महिन्याचा खर्च जास्त दाखवून आकडा फुगून मात्र वरचे पैसे हे खिशात घालतात. तेव्हा आता कला ही या सगळ्याचा विचार करून पूजाला म्हणते की पूजा नाही हा तर खूप मोठा एक फ्रॉड आहे, त्यामुळे मात्र किती काही झाले तरी आता हे सगळं चांदेकरच्या कानावर तर घालावं लागेल. आणि तेवढ्यात मात्र अद्वैत तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि कलाला म्हणतो की खरे ही गी कॉफी म्हणजे अमृत. तेव्हा कला लगेच आता अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की प्रॉब्लेम आणि कसला प्रॉब्लेम, काय झाले आपल्या अकाउंट्स मध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय आपल्या अकाउंट्स मध्ये नक्की काय झाले. आणि जी काही बेरीज वगैरे आहे पूजाने हिशोब वगैरे दाखवलेला असतो तो सर्व अद्वैतला दाखवते आणि अद्वैतला म्हणते की हे बघ इतकी बेरीज यायला हवी, परंतु जी बेरीज मात्र दाखवलेली आहे तर ती बेरीज कोणत्याही बेरीजने मॅच होत नाही आणि कुठल्याही आता ह्या अकाउंटला हा खर्च दाखवलेला नाही. ज्या ब्रँचला हा प्रॉब्लेम आलेला आहे ती ब्रँच तर, आणि जो काही आता हा राहुलची ब्रँच आहे तर तेथे मात्र हा सगळी काही अफरातफर आहे आणि जर मात्र मी राहुलचं आता नाव घेतले तर मात्र आमच्यात वाद होतील. म्हणून आता अद्वैत सुद्धा आता सगळं काही चेक करतो आणि आता तो कलाला म्हणतो की हे बघ चांदेकर ज्वेलरचा आणि ह्या आकडेमध्ये जे काही अगदी तफावत आहेत सगळं काही वेगळं होतंय. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर याचा अर्थ काय होतो की अनेक वर्ष मात्र कोणीतरी येथे मुद्दाम पैसे जास्त वाढून सांगतात आणि ते पैसे स्वतःच्या खिशात घालतात. इतका मोठा खर्च, इतका मोठा फ्रॉड कसा होऊ शकतो. तेव्हा आता अद्वैत लगेच विचारतो की पूजा ही नक्की कोणत्या कोणत्या ब्रँच मध्ये होत आहे याची तू चौकशी केली का. तर आता लगेच पूजा सांगते की हे बघा सर जे काही मेन ब्रँच आहे तर त्याचे सगळे काही अकाउंट्स हे क्लिअर आहेत आणि बाकीच्या सर्व सुद्धा राहुल सरांची जी ब्रँच आहे ना त्यात मात्र हा इतका मोठा प्रॉब्लेम आहे. आता राहुल म्हटल्यानंतर आता लगेच अद्वैत हा
कलाकडे पाहत असतो तेव्हा आता राहुल समोर येताना दिसतो. कला लगेच म्हणते की चांदेकर राहुल येतेच आहे, आपण त्याच्याशी बोलूयात. तर लगेच आता पूजा म्हणते की थांबा, मी लगेच बोलावून आणते. पूजा लगेच घाईने राहुलला बोलवायला जाते आणि राहुल सर तुम्हाला सरांनी बोलावलेत असे म्हणून आता राहुल थोडा अगदी घाबरलेला दिसतो. त्याला शंका येते की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा तो लगेच आता म्हणजे अद्वैतकडे अगदी घाबरल्यासारखा बघत असतो. तेव्हा आता राहुल मुद्दाम परत विचारतो की काय झालं रे दादा, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का. तेव्हा आता लगेच कला ही पूजाला म्हणते की हे बघ, तू आता जे काही आम्हाला सांगितलंस ते प्लीज राहुल सरांना सांग. तेव्हा आता लगेच पूजा आता जे काही फ्रॉड झालेला आहे ब्रँचबद्दल तो राहुलला सांगते. हे बघा राहुल सर, मी तुमच्या ब्रँचचे जे काही बिल आहे, अकाउंट आहे ते सगळे चेक करत होते आणि त्यात म्हणजे आता मी सगळ्यांचंच बघितलं, परंतु तुमचं सुद्धा आता चेक केल्यानंतर आणि हे बघा बरेचसे असे बिलं आहेत, तर त्यात जे काही सामान आलेलं आहे आणि त्यात त्या बिलामध्ये चांदेकरांचा दर महिन्याचा जो काही खर्च आहे, तर जो काही झालेला खर्च आहे तर त्यापेक्षा जास्त वाढवून देण्यात आलेला आहे. म्हणजे मी चेक केल्यानंतर याच महिन्याच्या बिलामध्ये मला ते सर्व काही दिसून आले, म्हणून मी सगळं काही अकाउंट चेक केले. जेव्हा मागचे रेकॉर्ड चेक करण्यात आले तर तुमच्या ब्रँचमध्ये मला पूर्णपणे आता हा सर्व काही फॉल्ट दिसून येतो. त्यामुळे वरचे पैसे हे कुठे जातात हे तर आपल्याला बघायला पाहिजे. तेव्हा आता कला लगेच राहुलला म्हणते की राहुल, अरे तुझ्याच ब्रँच बद्दल आम्ही बोलतोय. राहुल फक्त आता मूग गिळल्यासारखं अगदी बघत असतो, एकही उत्तर तो देत नसतो. कला विचारते की राहुल, अरे तुझ्याशी बोलतोय आणि याबद्दल तुला काहीच माहिती नाही का. तेव्हा आता अद्वैत पूजाला म्हणतो की तू जाऊ शकते. तेव्हा आता पूजा बाहेर गेल्यानंतर कला लगेच राहुलला विचारते की राहुल, हे सर्व तुझ्या ब्रँच मध्ये काय सुरू आहे. आणि हे बघ, चूक तर होऊ शकते हे मला मान्य आहे. अरे चूक तर एकदा दोनदा होऊ शकते, परंतु सारखं सारखं तेच होते. अरे पूजाने मागचे सुद्धा अनेक काही रेकॉर्ड्स चेक केले, त्या प्रत्येक रेकॉर्ड्स मध्ये अशीच चूक आहे. मग काय समजायचं याला. अरे कायम हे पैसे वाढलेलेच आहे आणि जर चूक असती तर कधी कधी कमी सुद्धा पैसे हे झाले असते. आणि हे सगळं काय सुरू आहे राहुल. तेव्हा आता राहुल लगेच खोटं बोलतो. राहुल म्हणतो की अरे अद्वैत दादा, या सगळ्यामध्ये खरंच मला काही माहिती नाही की नक्की हे काय सुरू आहे. तर माझं सुद्धा काम इतकंच आहे की सगळं काही नजरेखालून घालणं आणि त्यानंतर बाईंग आणि सेलिंगचे जे काही प्राइसेस आहे ते एकदा मी फक्त चेक करतो आणि त्यानंतर त्यावर सह्या करणं इतकंच माझं काम असतं. आणि हे बघ दादा, विश्वास नावाची सुद्धा एक आता चीज असते, त्यावरच आपण इतके दिवस इतके मोठे व्यवहार करत आलो. आणि हे बघ, मी माझ्या जे काही कलिंग्स आहे तर त्यावर विश्वास ठेवून इतक्या पेपर्सवर सह्या मी केल्यात. तेव्हा आता अद्वैत विचार करून लगेच राहुलला म्हणतो की राहुल, अरे पण असं कसं. कुठल्याही अगदी बिझनेसमध्ये अरे जमा खर्च याचं टोटल तर होतेच. आणि हे बघ, बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो त्याची टोटल काय आहे तर ती ठेवावीच लागते. आणि हे बघ, तुझ्या ब्रँचमध्ये इतकी मोठी ट्रान्झॅक्शन होत असतात, मग तू डोळे झाकून काम करत असतो का. अरे तू तर ब्रँचची जबाबदारी घेतलेली आहे, ती जबाबदारी निभावणं ही सुद्धा महत्वाचं आहे. तेव्हा आता कला विचारते की अरे पण मला काय वाटतं की इतक्या वर्षात एवढे चुकीचे आकडे अजूनपर्यंत कुणाच्याच लक्षात यायला नको का. त्यामुळे मला असं वाटतं चांदेकर. तेव्हा राहुल लगेच आता ओरडतो. राहुल म्हणतो की म्हणजे हे सगळं काही मी मुद्दाम करतो आणि तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे. तर राहुल आता बरोबर बोलण्यातून अद्वैतला गुंग करायला तयार निघतो, परंतु कला मात्र आता अगदी राहुलची झांज उतरवते. कलाला म्हणतो की माझ्यावर संशय घेणं थांबव. घरामध्ये असून दे किंवा ऑफिसमध्ये असून दे, परंतु तुझी संशय घेण्याची जी काही तू वृत्ती आहे ती नाही सोडत. प्रत्येक वेळेस माझ्यावर संशय घेतच असते. आणि काय ग, तुला काय वाटतं की मला काही खरंच कळत नाही का. कुठे कुठे मला काय काही चुकीचं तू ठरवते, हेच तू बघत असते. कुठे मला चुकीचं ठरवता येईल याकडेच फक्त तुझं लक्ष असतं. म्हणून अद्वैत आता राहुलकडे बघत असतो आणि राहुल जे काही बोलत आहे तर ते ऐकून मात्र अद्वैत म्हणतो की एक सेकंद राहुल, तिला काही बोलण्याची तुला गरज नाही. तुझ्याकडून अकाउंट्समध्ये चूक झालेली आहे, ही चूक मात्र तुलाच निस्तरावं लागेल. अद्वैत खूप भयंकर चिडलेला असतो. अद्वैत राहुलला म्हणतो की हा सगळा लॉस कुठून भरून काढायचा आहे. तेव्हा आता राहुल लगेच म्हणतो की दादा हे बघ, तू शांत हो. अरे आपण शोधून काढूयात की या सगळ्या मागे कोण आहे ते, आणि हे बघ हे पैसे सगळे कुठे गेलेत हे आपण अगदी बघूयात. तेव्हा आता कला रागाने राहुलकडे बघत म्हणते की हे बघ, अरे बघायलाच हवं आणि हे जे काही सगळं झालेलं आहे तर ते शेवटी सगळ्यांच्या समोर यायलाच हवं. आणि नाही, मला मान्य आहे की हे सगळं तू केलं नाही, परंतु हे सगळं कोणी केले याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल.
अरे ही ब्रँच तर तू सांभाळतो. तेव्हा आता राहुल लगेच म्हणतो की दादा अरे हे सर्व मी हिच्या समोर का क्लिअर करायचं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ तिला डाऊट आहे मग तू सुद्धा त्याचं क्लिअरिफिकेशन दे ना. राहुल म्हणतो की अरे पण दादा कशाला, हे बघ चांदेकर आहोत आपण, बऱ्याच दिवसापासून बिझनेस एकत्र करतोय आणि ही कला तर आता आपल्यात आलेली आहे तरी सुद्धा ती माझ्याशी असं कसं बोलू शकते. आजपर्यंत मात्र या ऑफिस मध्ये माझ्यावर कधीही कोणी डाऊट घेतला नाही. आणि हे बघ दादा दुसरी गोष्ट म्हणजे अकाउंट डिपार्टमेंटची जी काही हेड आहे तर ती सरोज मामी आहे. अरे तिच्या सुद्धा हे सर्व लक्षात नाही आले, तिने सुद्धा यावरती सह्या तर केल्याच. अरे मग ती चुकू शकते मग मी चुकू शकत नाही का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे मान्य आहे. तर कला स्पष्ट सांगते की मला ते मान्य नाही. तेव्हा आता राहुल रागाने कलाकडे बघत असतो तर कला पुढे म्हणते की हे बघ एकदा सुद्धा आता तू ह्या ब्रँडचं अकाउंट आहे तर चेक कर, इथे जे काही सुट्टे पैसे आहेत ना त्याची सुद्धा जराही गफलत नाही. कारण चांदेकर मन लावून अगदी लक्ष देऊन काम करत असतो, मग तुला सुद्धा तसे काम नाही करता येत का. तेव्हा आता राहुल म्हणतो मी सुद्धा मन लावून काम करतो आणि त्या अकाउंट मधील सर्व काही गोष्टीवर तुला लक्ष ठेवायला नको का. तेव्हा आता राहुल म्हणतो की प्लीज प्लीज कला थांब. आणि हे बघ दादा ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे हे सगळं काही मी शोधून काढेलच, फक्त तू हिला सांगून ठेव की माझ्या अंगावर अशी येऊ नकोस. आणि तो फक्त सरोज मॅडमची कानावर हे सर्व घालतो आणि माझ्या टीमशी बोलून सर्व काही क्लिअर करतो. आणि हे बघ तुझं जर झालं असेल तर येऊ का मी. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो हो तू येऊ शकतो. रागानेच आता त्याला तो जायला सांगतो. राहुलला पूर्णपणे घाम आलेला असतो, घाबरलेला असतो तो. तेव्हा आता बाहेर येतो, रुमाल काढून आपला घाम पुसत असतो आणि विचार करतो, स्वतःला म्हणत असतो की कला आता जास्त शहाणपणा करायला तिने सुरुवात केली आहे, त्यामुळे आता तिचं तोंड मला बंद करावं लागेल. आणि जर ही पूजा मात्र आता कलासोबत येऊन मात्र ओव्हर स्मार्टपणा करायचं असेल तर मात्र त्या पूजाचा सुद्धा मला बंदोबस्त करावाच लागेल. म्हणून राहुल आता पूजाच्या सुद्धा मागे लागण्याचं ठरवतो. त्यानंतर आता अद्वैतला फार टेन्शन येते. अद्वैत म्हणतो की खरंच कंपनीचा इतका मोठा खरे लॉस झाला हे तर खरंच माझा विश्वासच नाही बसत. करोडांचं नुकसान आपल्या कंपनीचं झालेलं आहे, इतका मोठा लॉस आपण कुठून भरून काढायचा आहे. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर हे बघ अरे यापुढे मात्र कुणावरही विश्वास ठेवताना मात्र जरा सांभाळून राहत जा. म्हणून रागाने ती मात्र आता त्या राहुलकडे पाहत असते. राहुल तर गेलेला असतो. त्यानंतर आता इकडे अनामिका अगदी बसलेली असते रूम मध्ये मस्त. तर सोहम तेथे बिचारा खाली मान घालून येतो. अनामिका त्याच्याकडे बघतच असते आणि तो आता जेव्हा रूम मध्ये येतो तर अनामिका लगेच रागाने कपडे आहे तर ते ठेवण्याचं नाटक करून बेडवरून उठते. तर सोहम तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघ अनामिका सॉरी, त्यामुळे प्लीज माझं ऐक ना अनामिका, अगं खरंच सॉरी. तेव्हा आता अनामिका रागाने म्हणते की हे बघ मला एक शब्द सुद्धा तुझ्याशी नाही बोलायचा. अरे सोहम तू तर काल हद्द ओलांडलीस. अरे सहन करण्याची सुद्धा एक कॅपॅसिटी असते, लिमिट असते. अरे तुझ्या त्या मैत्रिणीने आपल्या लग्नामध्ये तमाशा केला होता, हर लग्नामध्ये तिने तर तिच्या प्रेमाची कबुली दिली होती आणि हे बघ तू तर एका वेगळ्याच मुलीशी संसार थाटलास ज्यात तुझं लक्षच नव्हतं. अरे तू तर काय दारू प्यायला सुरुवात केलीस. आता अनामिका डोळ्यामध्ये पाणी आणून बरोबर सोहमला अगदी आपलं जे काही खोटं वागणं आहे तर ते कळून देत नाही आणि सोहमवरच आता आरोप करायला सुरुवात करते. अरे तू तर स्वतःची अवस्था म्हणजे काय केली. मी जेव्हापासून या घरात आले तर दारू पिऊन येतोस, घरामध्ये आरडाओरड काय करतोस, विचित्र काय वागतोस आणि काल तर तू काय केलं, काल तर तू हद्दच पार केलीस. अरे तुझ्या त्या लाडक्या मैत्रिणीने तुला दारू पिण्याच्या अवस्थेत तिच्या खांद्यावर तुझा हात टाकून घरी पोहोचवलंस. शी, खरंच मला या सर्वाची किळस येते. तेव्हा आता सोहम सांगण्याचा प्रयत्न करतो. सोहम म्हणतो की अनामिका अगं खरंच असं काहीही नाही. हा सगळा विचार करून खरंच सोहम माझी झोपच उडालेली आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये येतो की नक्की काल तुझ्यात आणि काजलमध्ये काहीतरी झालं असेल. तेव्हा आता सोहम म्हणतो की अनामिका अगं खरंच असं काही नाही. तर अनामिका आता मुद्दाम आणखीन त्याला टेन्शन देण्यासाठी म्हणते की अरे तुम्ही दोघं एकत्र दारू प्याला की त्या पलीकडे तुमच्यामध्ये काहीतरी झाले की काय. आता मुद्दाम ती सोहमवर आरोप करते. खरंच या सगळ्याचा मी विचार नाही करू शकत. खरंच हे ऐकून आणि बघून सुद्धा मला किळस येते. बरोबर आता ती सोहमला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते. सोहम बिचारा आता अगदी तिला म्हणत असतो की नाही अगं अनामिका माझ्यावर विश्वास ठेव. अरे माझा सोहम तर खूप समंजस, चांगला आणि शहाणा मुलगा होता आणि आता मात्र इकडे तोंड करून हसते आणि परत सोहमकडे अगदी चेहरा दाखवत रडण्याचा चेहरा करून काल मात्र जो काही सोहम दारू पिऊन एका मुलीच्या गळ्यामध्ये हात घालून घरी आला होता तर तो मुलगा माझा नवरा आहे. लाज वाटते मला या सगळ्याची. जी कल्पना आहे ना त्या कल्पनेनेच मला कसं तरी झालंय.
तेव्हा आता सोहम तिचा हात धरायला जातो आणि हे बघ ऐकून घे असं म्हणतो, तर अनामिका लगेच अगदी आपला हात बाजूला काढते आणि म्हणते की हात सुद्धा मला लावू नकोस, तो हक्क मात्र तू कधीच गमावला, काही तू एक शब्दही बोलू नकोस. आणि लगेच रागरागाने ती बाहेर निघून येते. बाहेर आल्यानंतर बघते तर काय रजनी सुद्धा विचारतच असते आणि आता ती रजनीकडे बघून खूप अगदी मनात हसते आणि म्हणते की नक्की आता ह्या सोहम बद्दलच विचार करत असतील, त्यामुळे त्यांना मात्र मला आणखीन काहीतरी धक्का देऊन डिस्टर्ब तर करावंच लागेल. आणि लगेच आता रजनी जवळ येते आणि थोडं टेन्शन मध्ये आहे, रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई हे बघा सोहम खरंच खूप विचित्र वागतोय आणि त्याचं ही वागणं मला नाही सहन होत, खूप टेन्शन येते. तेव्हा आता रजनी बिचारी हे ऐकून आणखीन तिचा थरकाप होतो आणि ती विचारते की काय ग अनामिका, अगं आणखीन त्याने काय केले. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की आई खरंच मला सांगण्याची सुद्धा लाज वाटते, माझ्या संसाराची मला खरंच अगदी माती होताना माझ्या डोळ्यासमोर दिसते आणि मी ते नाही सहन करू शकत, म्हणून आता अगदी रडण्याचं नाटक करून इकडे चेहरा घेते आणि लगेच अगदी जोरजोराने हसत असते. त्यानंतर आता इकडे संगीता ही देवी आईच्या तेथे बसलेली असते आणि आपल्या देवघरामध्ये ती देवीला हात जोडून प्रार्थना करते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेवढ्यात तिथे दिनकर येतो. दिनकरला म्हणत असते की हे बघा काल मात्र आपल्या कलाच्या रूमला आग लागली हो, आणि काजल तर आता कुठे या सगळ्यातून बाहेर पडते आणि ती कुठे बाहेर पडणार तोच लगेच तितक्यातच. आणि बघा ना अहो हे काय चाललं, ती सोहम म्हणजे विसरलीच होती पण सोहम लगेच तिच्या समोर आलेत आणि त्या नैनाचा विचार करणं शक्य नाही, कारण तिचं लग्न झाल्यापासून तिला आई वडील हे सगळं काही ती अगदी विसरलीच, मेले तिला सगळेजण. आणि तेव्हा मात्र आता संगीता रडतच देवीला हात जोडते की आई अंबाबाई माझ्या नैना कला आणि जे काही आहे काजू यांचा सांभाळ कर आणि त्या नैनीला मात्र थोडीशी अक्कल तिला दे. तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो ना अगं मला सगळं काही समजते, तो संगीताला शांत राहायला सांगतो. त्यानंतर आता इकडे राहुल आपल्या तेथे ऑफिसमध्ये येतो आणि क्या बात है, राहुलने तर काही पुरावे मागे सोडलेलेच नाहीत. राहुल मात्र लॉकर रूमच्या तिथे आलेला असतो आणि त्याच्याकडे बघून हसत असतो. त्याला असं वाटतं की आपण काही पुरावे मागे सोडलेले नाहीत. आणि तेवढ्यात त्याच्या मागून कला येते. कला म्हणते की राहुल अरे तू इथे काय करतो लॉकर रूम मध्ये. राहुल लगेच घाबरूनच मागे बघतो आणि कलाला खोटं बोलतो. कलाला म्हणतो की अगं मी तर इकडे दादाला शोधत होतो. तेव्हा आता कला म्हणते की इकडे का, लॉकर रूम मध्ये तू चांदेकरला शोधत होतास का. तेव्हा राहुल खोटं बोलतो. राहुल म्हणतो की अगं सगळीकडे शोधून झाले, तेव्हा मला असं वाटलं की लॉकर रूम मध्ये तो असेल म्हणून मी इकडे शोधायला आलो होतो. आता मात्र माझं इकडे शोधून झालेलं आहे, मी दुसरीकडे बघतो की तो कुठे दिसतो की काय, म्हणून तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा आता कला विचार करते की राहुल नक्की लॉकर रूम मध्ये कशाला आला होता, नक्की येतं काहीतरी आपल्याला प्रूफ सापडेल म्हणून आपण शोधायला हवे, म्हणजे आता सीसीटीव्ही जे काही आहे ते मला चेक करावं लागेल. तेव्हा लगेच आता कला ही वॉचमॅनला कडे येते आणि वॉचमॅनला म्हणते की मला आता सीसीटीव्ही दाखवा. तेव्हा आता वॉचमॅन म्हणतात की हे बघा आत्ता नाही दाखवू शकत, कारण आत्ताच तो रिपेअर करणारा माणूस आलेला आहे, सीसीटीव्ही बंद होते तोच दुरुस्त करायला आलेला आहे. तर कला म्हणते की काय बोलतात आणि कधीपासून बंद होते आणि का बंद होते, तर वॉचमन म्हणतात की मला नाही माहिती. म्हणून कला लगेच आता ते सीसीटीव्हीच्या रूम मध्ये येते आणि त्या रिपेअर करणाऱ्या माणसाला विचारते की हे का बंद आहे. तेव्हा तो रिपेअर करणारा माणूस सांगतो की मॅडम अहो कोणीतरी ह्या वायर आहे तर त्या कापलेल्या दिसतात, परंतु डोंट वरी मी सगळ्या काही वायर आता चेंज करतोय. तेव्हा आता कला विचारते की कापल्यासारख्या दिसतात म्हणजे उंदराने कुरतडल्यात का. तेव्हा आता रिपेअर करणारा माणूस म्हणतो की नाही, कुणीतरी ठरून हे सर्व मुद्दाम केलेला आहे, तर चाकूने किंवा कटारने. तेव्हा आता कला म्हणते की तुम्हाला कसं कळलं की सीसीटीव्ही बंद आहे म्हणून, तुम्हाला ऑफिस मधून फोन वगैरे आला होतात का. तेव्हा आता लगेच तो रिपेअर करणारा माणूस सांगतो की हो राहुल सरांनी मला कॉल केला होता, ऍक्च्युली त्यांनी मला सकाळी फोन केला होता परंतु आता मला वेळ भेटला म्हणून मी आता आलो. तर कला म्हणते की ठीक आहे आणि थँक्यू. तेव्हा मित्रांनो कला ही विचारत पडते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये फुल समोरच असतो आणि मुद्दाम जे काही सीसीटीव्ही फुटेज चार्ज आहे तर त्यांना अगदी खूप भडकते आणि त्यांना म्हणते की खाली जाऊन बघा की सीसीटीव्ही फुटेजची काय अवस्था झालेली आहे. आता खाली येऊन टेक्निशियन काम करतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा आता राहुल खूपच घाबरलेला असतो, त्याला घाम येतो, तो घाम पुसत असतो. तेव्हा आता कला मुद्दाम ही नाटक करते आणि आता मनात म्हणते की बाण तर बरोबर एका ठिकाणीच लागला. राहुल घाईने आता अद्वैतच्या रूममध्ये येतो. अरे मी ते सीसीटीव्ही जे काही टेक्निशियन आहे त्याला इथे मुद्दाम बोलावून घेतले, कारण आपल्या ऑफिसचे सगळे काही सीसीटीव्ही बंद होते. तेव्हा आता अद्वैत विचारतो की अरे पण हे सगळं तू आम्हाला आत्ता का सांगतोस. आता कला लगेच त्याला डायरेक्ट विचारते की म्हणजे या सगळ्यामध्ये तुझा हात आहे. तर राहुल आता खूप घाबरतो आणि कला आणि अद्वैतने बरोबर पकडलेले असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होते आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.